नमस्कार प्रेक्षकांनो, तारिणी मालिकेच्या आजच्या भागामध्ये मात्र इकडे जबरदस्त ट्विस्ट आलेला आहे. हो प्रेक्षकांनो, आता इकडे केदार तारिणीच्या हाती खूप मोठा पुरावा लागलेला आहे. आता सतत युवराजला का सोडलेला आहे जे जे मॅडमने, तेव्हा मात्र आता इकडे तारिणी आणि केदारने आता शहानिशा चालू केलेली आहे आणि त्यांना त्यांच्या सूत्रानुसार माहिती पडलेलं आहे की पद्मिनी दयानंद खांडेकरांनी आत्ता या जेजेला लाच देत 4 कोटीची जेजेने लाच घेत आता युवराजला सोडलेला आहे. हो प्रेक्षकांनो, हा खूप मोठा पुरावा आता जेव्हा पद्मिनी आणि केदारच्या हाती लागतो तेव्हा मात्र इकडे आता त्यांना काय खरं आहे आणि काय खोटं आहे खरंच काहीही कळत नाही. म्हणून आता जे जे मॅडमच्या विरोधात गुन्हा दाखल करायचा की मात्र हा त्यांचा काही प्लॅन आहे या शोधात आता केदार आणि इकडे मात्र तारिणी लागलेल्या असतात. चला तर मग आजच्या भागामध्ये नेमकं काय दाखवण्यात आलेलं आहे हे बघूया. तर इकडे मात्र आता पद्मिनी इकडे दयानंदशी भांडत असते आणि बोलत असते की काय काम होतं कौशिकीला आता पोलीस स्टेशनमध्ये जायचं. आतापर्यंत तर ती काहीही करू शकली नाही आणि आता मात्र ती का गेली पोलीस स्टेशनमध्ये. तेव्हा दयानंद खांडेकर बोलतो की ती करते ना प्रयत्न. तेवढ्यातच आता एंट्री होते जबरदस्त अशी, ती म्हणजे युवराज इज कमिंग असं युवराज आता बोलत मी आलेलो आहो आणि आता कोणालाही काहीही करण्याची आवश्यकता नाही आहे. तेवढ्यातच मात्र आता युवराजला असं दरवाजाशी बघून मात्र आता इकडे पद्मिनीच्या चेहऱ्यावरती साफ आनंद आता झळकतो आणि इकडे मात्र जी रिश्वत तिने दिलेली आहे ती सक्सेस झालेली असते. तर इकडे मात्र आता निशी खूप आनंदात झालेली असते आणि रेखांच्या चेहऱ्यावरती तर आनंद साफ दिसत असतो. तेवढ्यातच आता इकडे मात्र लगेच धावतच निशी येते आणि आता मिठी मारते, ते म्हणजे युवराजला मिठी मारल्यानंतर लगेच इकडे युवराजला बोलते की युवी तू नव्हता ना, मी किती मिस केलं तुला काय सांगू. त्यावर युवी बोलते की दिसतंय मला तुझ्या चेहरा. त्यावर आता इकडे लगेच ते रेखाच्या इकडे युवी जाते आणि बोलते की वा सासूबाई वा, मला माहिती आहे किती आनंद झालेला आहे. त्यावर आता इकडे रेखा बोलते कशा आहात जावई बुवा तुम्ही, ठीक तर आहात ना. त्यावर आता इकडे लगेच आता हा जो काही युवराज आहे तो बोलतो की मला तुमच्या चेहऱ्यावर आनंद दिसतोय आणि तुम्ही सर्वांनी मला किती आठवण केलं हे सुद्धा दिसते, पण काही चेहऱ्यावरती मात्र आनंद मुळातच दिसत नाही आहे. बघताय ना तुम्ही, दिसते का. आता असं केदार आणि तारिणीच्या इकडे हात दाखवत आणि असं इशाराने आता तो रेखाला विचारते. तेव्हा रेखा बोलते की नाही दिसत नाही. तेव्हा आता इकडे मात्र लगेच आता पद्मिनीला युवराज मिठी मारते आणि लगेच बोलते हेल्पर काय झालं असं म्हणत तो केदारकडे आता जातो आणि बोलतो की काय झालं हेल्पर, तुला आनंद झालेला नाही आहे का मी घरी आली आहे तर आलो आहे तर सॉरी, तुला आनंद झालेला नाही आहे का मी घरी आलो आहे तर. त्यावर आता इकडे लगेच आता केदारला प्रचंड राग येतो आणि केदार आता त्याच्या समोर उभा राहणार. त्यावर तारिणी आता त्याचा घट्ट हात पकडतो आणि त्यावर आता पुन्हा इकडे युवराज बोलतो काय झालं वहिनी, का हेल्परचा हात पकडला. काहीही करणार नाही. आता तो लगेच तारिणीच्या समोर जातो आणि काय झालं मी घरी आलो तर तुम्हाला आनंद झाला नाही आहे का. आता पुन्हा असं युवराज तारिणीशी बोलत असताना आता केदारमध्ये पडतो आणि लगेच आता हेल्परला बोलतो मी तुझ्याशी बोलत नाही आहे, मी वहिनीशी बोलतो. त्यावर आता तो लगेच जातो तो म्हणजे दयानंदकडे आणि आता दयानंदला बोलतो काय झालं तुम्हाला आनंद झालेला नाही आहे का मी घरी आलो तर. त्यावर दयानंद बोलतो की बाळा कसा बोलतेस तू युवराज, मला सुद्धा तेवढाच आनंद झालेला आहे. आता युवराज जमिनीवर बसतो आणि आता मात्र तुम्हाला आनंद झालेला नाही आहे ना बाबा, विचारा काय प्रश्न विचारायचे आहेत तुम्हाला दयानंद खांडेकर, बोला ना, मला तुमच्या चेहऱ्यावरती आनंद दिसत नाही आहे. हे बघा रेखाकडे बोट दाखवत आता हा युवराज बोलतो की असा असतो आनंद, बघा किती साफ नजर येते, दिसतंय साफ तुमच्या चेहऱ्यावरती हा आनंद दिसत नाही. आणि काय झालं एक वेळ सुद्धा मला जेलमध्ये तुम्हाला भेटावंसं वाटलं नाही आणि माझी काळजी वाटली नाही. तेवढ्यातच
जबरदस्त एंट्री होती, ती म्हणजे कौशिकीची. आणि कौशिकी बोलते की त्यांना भेटावंसं वाटलं, पण त्यांची तब्येत ठीक नव्हती युवराज, म्हणून ते तुला भेटायला आले नाही आहे. त्यावर आता इकडे युवराज बोलतो की या तुम्ही आल्यात ना, बरं झालं. तुमच्याही चेहऱ्यावरती काळजी वाटत नाही आहे, म्हणजे मी बाहेर आलेलो आवडत नाही आहे का तुम्हाला? कौशिकी, त्यावर कौशिकी बोलते की तू बाहेर आला मला का नाही आवडणार युवराज, आम्हालासुद्धा तुझी तेवढीच काळजी होती, असं आता कौशिकी समजावण्याचा प्रयत्न करतो. पण मात्र इकडे आता युवराज काहीही ऐकत नाही. तेवढ्यातच आता चेतना बोलतो की आम्हालासुद्धा आनंद झाला आहे, बघ ना ईशा. आता ईशा लगेच वेलकम बॅक होम असं आता लगेच इकडे ईशा आता लगेच युवराजला आता मिठी मारते आणि बोलते की वेलकम बॅक होम. तेव्हा आता चेतना बोलते मलासुद्धा आनंद झाला आहे बघ युवराज, आणि मला तू आला ना घरी तर एक गाणं गावंसं वाटतं, स्वागत गीत. आणि पण त्यावर युवराज बोलतो गा ना मग चेतना काकू. त्यावर आता लगेच इकडे मी जर गाणं गायलं तर तुला परत जावंसं वाटेल. आता तेच इकडे युवराज बोलते की हो, हे मात्र नक्की, आणि हेच या सर्वांना वाटतं. त्यावर आता इकडे कौशिक बोलते की तसं काही नाही आहे. त्यावर आता इकडे मात्र जेजेनी मला सोडून दिलेलं आहे, आणि मात्र काहीही पुरावे आता जेजेच्या हातात लागले नाही, म्हणून मला आता इज्जत बळी केलेलं आहे. आता मात्र मला आता काही गुन्हेगार म्हणून मात्र आता इज्जतसह माझी सुटका त्या जेजेनी केलेली आहे. सर्वांना तो असा ओढून सांगते. तेवढ्यातच आता माझं औक्षण वगैरे काही होणार नाही आहे का, असा तो प्रश्न करते. तेव्हा मात्र आता इकडे लगेच पद्मिनी बोलते की का नाही होणार, होणार तुझं औक्षण. तर तारिणी जाते आणि एक आरतीचं ताट घेऊन येते, आणि इकडे मात्र आता एका चेअरवरती आता हा युवराज बसलेला असतो. त्यावर आता इकडे लगेच तारिणी ताट घेऊन येते आणि पद्मिनीला देण्यासाठी जाते. तेव्हा पद्मिनी बोलते की नाही, मी करणार नाही, मोठी सून आहेस ना तू या घरची, मग तुझं काम आहे त्याचं औक्षण करण्याचं, कर. तर युवराज आता लगेच तारिणी त्याला कुंकू लावणारच. त्यावर आता तो उठून बसतो आणि नाही, इथं मला त्या जेजेनी माझ्या तोंडावरती सर्वांसमोर पाणी फेकलेलं होतं, इथं कर. आता लगेच पुन्हा इकडे तारिणी त्याला कुंकू लावण्यासाठी जाते. तोवर आता तो दुसऱ्या ठिकाणी जाते आणि बोलते की नाही, इथं कर. इथूनच मला त्या जेजेने माझी कॉलर पकडून घेऊन गेले होते. त्यावर आता इकडे लगेच कौशिकी बोलते की युवराजाची काहीही आवश्यकता नाही आहे. त्यावर आता पुन्हा इकडे तारिणी त्याला कुंकू लावण्यासाठी औक्षण करण्यासाठी जाते. त्यावर आता पुन्हा आता युवराज समोर सरकते आणि बोलते की नाही, इथं मला तिने माझ्यावरती बंदूक धरली होती ना, इथं औक्षण कर. त्यावर आता त्या ठिकाणी आता युवराज थांबतो आणि औक्षण करणार. तेवढ्यातच आता दिवा स्वतः फुंकून आता विझवून टाकतो. त्यावर आता बोलतो युवराज, वहिनी काय झालं, अशा विजत्या दिव्याने तू माझं औक्षण करणार आहेस का? त्यावर आता लगेच तो दिवा लावायला आपल्या घरात कोण बरं एक्सपर्ट आहे, असं बोलतो. आणि तो लगेच केदारकडे जातो आणि बोलतो हेल्पर तू आहेस ना, तूच माझ्याबद्दल ब्रेकिंग न्यूज दिली होती ना MLLवर, मग आता तूच हे दिवा लावण्याचं काम कर. आता सरळ रागानं युवराज आता केदारचा हात पकडतो आणि त्याला दिवा लावण्यासाठी घेऊन जातो आणि तिथं उभा राहतो. आणि आता केदारसुद्धा शांतपणे आता इकडे तारिणीने सांगितल्याप्रमाणे आता दिवा लावतो. आणि दिवा लावल्यानंतर आता तारिणी त्याचं औक्षण करतोय आणि सर्व आता तिथून निघून जातात. तर इकडे आता युवराज त्याच्या रूममध्ये बसलेले असते आणि निशी आता त्याला लागलेलं असतं, म्हणून आता गरम पाण्याने त्याला शेक देत असते. तेवढ्यातच आता युवराज ओरडते आणि बोलते की काय झालं निशी, अगं एवढा कसा शेक तुम्हाला देऊ शकते. त्यावर तिथं रेखा असते आणि बोलते की आरामात कर. खरंच आता त्यावर इकडे निशी बोलते किती मारलं रे त्या गुंडांनी तुला. त्यावर आता इकडे लगेच रेखा बोलते की त्या गुंडांनी तरी तुम्हाला कमी मारलं असेल, पण ह्या घरामध्ये तर तुमचे सगळीकडे दुश्मनच आहेत. त्यावर आता युवराज म्हणते हो सासूबाई, आई म्हणजेच आई, मला हे सर्व माहिती आहे. तर दुसरीकडे आता केदार आणि तारिणीला खूप टेन्शन आलेलं असतं की खरंच नेमकं आता जे मॅडमने काही या युवराजला विचारपूस केली आहे की नाही, की सहज त्याला सोडून दिलं, असं काय घडलं नेमकं. आता त्यावर इकडे लगेच केदार बोलते की हो ना बॉस, असं युवराज घरी आला एकदम, आणि मात्र घरच्यांनासुद्धा किती त्रास होत आहे. त्यावर तारिणी बोलते की आता नाही केदार, बस झालं. आता इकडे काहीही मला या जे मॅडमनी
तारींनी साक्ष द्यायला लावली, रेड मारली खांडेकरांच्या घरी. काहीसुद्धा तारींनी टीमला सांगितलं नाही आणि आणखीनसुद्धा त्या अपडेट करत नाही. बाद झालं, आता मी शांत बसणार नाही. खरं तर आता मी जे मॅडमला जाब विचारणारच. अशा प्रकारे इथंच हा मालिकेचा एपिसोड संपतो आणि दुसऱ्या दिवशीच्या एपिसोडमध्ये मात्र इकडे तारिणीच्या हाती खूप मोठा पुरावा लागलेला असतो, ज्याने मात्र आता केदार आणि तारिणीच्या पायाखालची जणू जमीनच सरकणार आहे. तो म्हणजे आता पद्मिनीने 4 करोड रुपयाची जेला लाच दिल्याची. तर असंच बघत राहा. जबरदस्त ट्विस्ट ऐकण्यासाठी माझ्या या तारिणी मालिका ऐकण्यासाठी माझ्या या नवीन कृपा माऊलीच्या चॅनलला आणि आताच लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय गजानन.